नमस्कार. आजच्या या विशेष सविस्तर विश्लेषणात आपले मनपूर्वक स्वागत आहे. सध्या ग्रामीण भारतात डिजिटल साक्षरतेची मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे आणि नेमकी हीच गरज पूर्ण करण्यासाठी विलेज लेव्हल एंटरप्रेन्युअर्स म्हणजेच गाव पातळीवरील उद्योजकांसाठी एक अभूतपूर्व संधी चालून आली आहे. एक अशी संधी ज्यामुळे स्थानिक सेंटरचा दर्जा थेट डिजिटल एज्युकेशन लीडर म्हणून उंचावता येऊ शकतो. चला तर मग या सुवर्ण संधीवर सविस्तर प्रकाश टाकूया. CSC VLE साठी सुवर्ण संधी. आजच सुरू करा NILET फॅसिलिटेशन सेंटर. मूळ माहिती स्रोतातील हे थेट आणि उत्साही आवाहन खरोखरच खूप काही सांगून जाते. यातून पुढे येऊ शकणाऱ्या परस्पर फायद्यांची आणि एका खूप मोठ्या बदलाची नांदी मिळते. हा फक्त एक व्यवसाय वाढवण्याचा सामान्य मार्ग नक्कीच नाहीये, तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताचं चित्र बदलणारी ही एक सुवर्ण संधी आहे. आज आपण या विश्लेषणात नेमके काय पाहणार आहोत, तर सर्वात आधी ही सुवर्ण संधी नेमकी काय आहे, त्यानंतर ग्रामीण तरुणांना रोजगारक्षम कसे बनवायचे, स्वतःच्या सेंटरची ब्रँड व्हॅल्यू कशी वाढवायची, उत्पन्नाचा दीर्घकालीन स्रोत कसा निर्माण करायचा, नोंदणी फी आणि किंमत किती असेल, आणि शेवटी आजच नोंदणी करण्यासाठीची सोपी प्रक्रिया कोणती आहे, या सर्व मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागापासून. एक सुवर्ण संधी, सेंटरचा दर्जा उंचावणे. विचार करा, एका सामान्य सर्व्हिस सेंटरचं रूपांतर जर थेट एका अधिकृत डिजिटल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये झाले तर हा एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल आहे. जेव्हा एखाद्या सामान्य सेंटरमध्ये एज्युकेशनल फॅसिलिटेशन सर्व्हिसेस म्हणजेच शैक्षणिक सुविधांचा समावेश होतो, तेव्हा त्या साध्याशा सेंटरचं स्वरूप पूर्णपणे बदलून जाते. ते एक गजबजलेले, अधिकृत आणि मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्र बनते. जणू एखाद्या छोट्याशा दवाखान्याचं रूपांतर एका भव्य रुग्णालयात व्हावे. अगदी तसाच हा मोठा बदल आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, ग्रामीण नोकरी इच्छुकांचे सक्षमीकरण आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण. इथे फक्त एखाद दुसरा कोर्स उपलब्ध नाहीये. NILETच्या अभ्यासक्रमांमध्ये कोर्स ऑन कम्प्युटर कॉन्सेप्ट्स CCC, बेसिक कम्प्युटर कोर्स BCC आणि त्यासोबतच O, A, B आणि C लेव्हलच्या अत्यंत महत्त्वाच्या कोर्सेसचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांची नोंदणी आणि प्रवेशपत्र म्हणजेच ॲडमिट कार्ड प्रिंटिंगची सुविधाही इथेच मिळते. हा असा परिपूर्ण अभ्यासक्रम आहे ज्याच्या माध्यमातून स्थानिक तरुणांच्या कौशल्यात मोठी भर पडणार आहे. आता प्रश्न पडेल की हे विशिष्ट अभ्यासक्रम इतके महत्त्वाचे का आहेत? तर सर्वात मोठं कारण म्हणजे हे सर्व कोर्सेस गव्हर्नमेंट अप्रूव्ड म्हणजेच सरकारी मान्यताप्राप्त आहेत. सरकारी मान्यताप्राप्त प्रमाणपत्रामुळे ग्रामीण भागात नोकरी शोधणाऱ्या तरुणांना एक अत्यंत आवश्यक असा मोठा फायदा मिळतो. यामुळे हे विद्यार्थी केवळ कम्प्युटर शिकत नाहीत, तर खऱ्या अर्थाने स्थानिक पातळीवर तसेच इतरत्र नोकरी मिळवण्यासाठी पूर्णपणे तयार होतात. खऱ्या अर्थाने हा रोजगार अभिमुख दृष्टिकोन आहे. तिसरा अत्यंत महत्त्वाचा भाग, स्थानिक पातळीवर ब्रँड व्हॅल्यू निर्माण करणे. लोगोची ताकद. NILETचा अधिकृत लोगो वापरण्याची परवानगी मिळणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही बरं का. या अधिकृत संलग्नतेमुळे सेंटरचा रुबाबच बदलून जातो. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांवर थेट त्या स्थानिक सेंटरचे नाव छापले जाते. विचार करा, यामुळे स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास किती पटीने वाढेल. सेंटरची प्रतिष्ठा आपोआप उंचावते. या संपूर्ण प्रक्रियेचा थोडक्यात सांगायचं झाले तर यामुळे गावात एका मान्यताप्राप्त कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून अतिशय सुस्पष्ट आणि भक्कम ओळख निर्माण होते. ही केवळ तात्पुरती ओळख नाहीये, तर ग्रामीण समाजात डिजिटल एज्युकेशन लीडर म्हणून कायमस्वरूपी नेतृत्वाची भूमिका स्थापित करण्याची ही एक मोठी संधी आहे. आता चौथ्या भागाकडे वळूया, जो व्यवसायाच्या दृष्टीने सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, दीर्घकालीन उत्पन्न आणि आर्थिक स्वातंत्र्य. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे स्वतःच्या कोर्सची फी स्वतः ठरवण्याचं स्वातंत्र्य. होय, अगदी बरोबर ऐकलत. स्थानिक गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार कोर्सची फी ठरवता येते. यामुळे विद्यार्थ्यांचा एक नियमित प्रवाह तयार होतो. पर्यायाने उत्पन्नाचा एक कायमस्वरूपी स्रोत निर्माण होतो. हे सर्व करत असताना सेंटरची एकंदर ब्रँड व्हॅल्यू ही वाढत जाते, ज्यामुळे दीर्घकालीन आणि शाश्वत व्यवसाय करणे अतिशय सोपे होते. पाचवा भाग, हे सर्व सुरू करण्यासाठी नेमका किती खर्च येतो. फी आणि किंमत समजून घेऊया. रक्कम आहे केवळ 8,260 रुपये. होय, फक्त 8,260 रुपये. ही एक रकमी सेंटर नोंदणी फी आहे, जी भरून या सर्व फायदेशीर व्यावसायिक सुविधा आणि अधिकार प्राप्त करता येतात. एक अधिकृत सेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला हा प्राथमिक आणि अतिशय पारदर्शक असा खर्च आहे.
आता विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परीक्षा फीवर एक नजर टाकूया. CCC साठी 500 रुपये अधिक GST, BCC साठी 450 रुपये अधिक GST आणि इतर O, A, B, C लेवलच्या परीक्षांसाठी नोंदणी व विभागानुसार फीची रचना आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे की ही विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी परीक्षा फी आहे आणि ती सेंटरच्या सुरुवातीच्या नोंदणी खर्चापेक्षा म्हणजेच त्या 8,260 रुपयांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. हा फरक स्पष्ट असणं खूप गरजेचे आहे. आता आपण शेवटच्या आणि 6व्या टप्प्यावर आलो आहोत. आजचं नोंदणी करण्यासाठीच्या सोप्या पायऱ्या. अधिकृत पोर्टलवर नोंदणी पूर्ण करण्यासाठी केवळ 4 अतिशय सोप्या तांत्रिक पायऱ्या आहेत. पहिली पायरी, डिजिटल सेवा पोर्टलवर लॉग इन करणे. दुसरी पायरी, तिथे NILIT फॅसिलिटेशन सेंटर हा पर्याय निवडणे. तिसरी पायरी, तिथे विचारलेली सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरणे. आणि शेवटची चौथी पायरी, आपल्या CSC वॉलेटमधून ती फी भरणे. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोपी, सुलभ आणि पारदर्शक आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या प्रक्रियेत कोणीही एकटे नाहीये. एक उत्तम डिजिटल एज्युकेशन हब उभारण्याच्या हा प्रवासात पुढील मदतीसाठी स्थानिक DM किंवा डिस्ट्रिक्ट टीमशी त्वरित संपर्क साधण्याचं आवाहन मूळ माहितीत आवर्जून केले आहे. एक भक्कम सपोर्ट सिस्टम या संपूर्ण वाटचालीत पाठीशी उभी असते. आता शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. कोणती स्थानिक सेंटर्स आता पुढे येऊन भविष्यातील सर्वोत्तम डिजिटल एज्युकेशन हब बनतील? एका सामान्य सेंटरचं रूपांतर एका मान्यताप्राप्त सरकारी शिक्षण केंद्रात करण्याची आणि आपल्या समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्याची ही मोठी संधी कोण साधणार हे पाहणं निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे. हे सविस्तर विश्लेषण नक्कीच एक नवी दिशा देणार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणासोबत. धन्यवाद.